नमस्कार. महाराष्ट्राच्या हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासात राज्यासह देशाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्चपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे पावसाची शक्यता, हे असं वातावरण पुढील काही दिवस राहण्याचं सांगण्यात येत आहे. कमाल तापमान 40 पार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत 4.5 अंशापेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचं समजलं जातं. ही लाट महाराष्ट्रात अनुभवायला मिळत आहे. सध्या उन्हाची झळ चांगलीच लागत असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात वाढलेलं तापमान अनुभवायला येत आहे. अकोला येथे देशातील सर्वाधिक 42.6 अंशाची नोंद झाली आहे. राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, हिंगोली, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच यवतमाळ, अमरावती, अकोला जिल्ह्यात उष्णता अनुभवायला मिळणार आहे. देशाच्या काही भागात पाऊस पडत असताना दुसरीकडे देशाच्या काही भागात तापमानात वाढ झाली. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तसेच मुंबईसह पुण्यात तापमानात वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ पाहता येईल. एवढंच नव्हे तर पुढील 2 महिने म्हणजेच एप्रिल आणि मे महिना अतिशय उन्हाचा असणार आहे.